शेतकरी कामगार पक्षाचे कामोट्याचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या माध्यमातून कामोटे येथील लोकनेते दिबा पाटील शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी येथील वृक्ष संवर्धनाची जबाबदारी शाळेतील विद्यार्थ्यांवर दिली। प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक झाड लावून त्यांची काळजी घेण्यास सांगितले। सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत वृक्षांच्या संरक्षणाची व वृक्षारोपणाची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे। तसेच पर्यावरणाचे संरक्षण हे पुढील पिढीला समजावे या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती गौरव पोरवाल यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना दिली आहे। तापमान बदलामुळे वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन याविषयी जाणून घेण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली। यावेळी आंबा, चिंच, जांभूळ, करंज, साग, अशोक, आवळा या प्रकारची 100 झाडे लावण्यात आली। या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शेकाप पक्षाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम होत असून विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होत असल्याने पालक वर्गाकडून देखील उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। या कार्यक्रमाला शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, समाजसेवक गौरव पोरवाल, चेअरमन जयदास गोवारी, व्हाईस चेअरमन विनायक म्हात्रे, मुख्याध्यापक श्री गावंड, शंकरशेठ म्हात्रे, ज्ञानदेव म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, मुकुंद शितोळे, कुणाल भेंडे, सचिन झंझणे आदींसह शाळेतील शिक्षक वर्ग, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। मैं आमदार बाळाराम पाटिल साहब का आप कह सकते हो कि मैं उनकी जो उन्होंने हमें सिखाया है, उन्होंने एक ही चीज़ सिखाई कि आज हम लोग सत्ते में हैं या नहीं है, लेकिन हमारी जो समाज के प्रति कर्तव्य है वो हमेशा हमें करते रहना चाहिए। आमदार साहब अपने आप में एक अभ्यासु आदमी है। जब वो इस शिक्षक आमदार जब बने तो उन्होंने इस तरीके के डेवलपमेंट एजुकेशन सिस्टम में की जो सोच के परे है। उन्होंने टीचर्स को डायरेक्टली इन्वॉल्व किया। उन्होंने, मुझे लगता है कि जो प्रिंटर हर एक स्कूल में एक प्रिंटर दिलवाया, वो भी उनकी निधि के थ्रू। उससे पहले जब वो जिला परिषद में थे तो जिला परिषद के थ्रू उन्होंने हर एक यहाँ पे सोसाइटीज है, वहाँ पे सोसाइटी में पेवर ब्लॉक, क्योंकि उनको पता है कि हम किधर से लोगों को बेनिफिट दे सकते हैं। तो मैं यही बोलना चाहूँगा कि आमदार बाळाराम पाटिल साहब का साथ है, इसीलिए हम ये सारे काम सोच पा रहे हैं और कर पा रहे हैं। मैं अपना शेतकरी कामगार पक्ष का एक छोटा सा कार्यकर्ता होने के नाते हमारी एक सामाजिक जिम्मेदारी भी बनती है कि हमें समाज के लिए हमेशा, हम चाहे सत्ते में है या हम सत्ते में नहीं है, ये कोई एक्सक्यूज नहीं होता। हर एक आदमी का एक कर्तव्य है, यहाँ पे हर एक इंडिविजुअल का एक कर्तव्य है कि उसको समाज के लिए कुछ ना कुछ करना है। और वो जब करता रहेगा, मुझे लगता है कि आज एक पड़ोसी ने दूसरे पड़ोसी के दुख दर्द को शेयर कर लिया तो सारी देश और दुनिया का दुख दर्द खत्म हो जाएगा। इसी तरीके से जैसे हमने आज पेड़ लगाने का जो प्रोग्राम किया है, जैसे कैप्टन चिरंजीव साहब ने आह्वान किया है, जयदास दादा ने बोला है, आमदार साहब भी बोल के गए कि हमें उनका साथ देते रहना चाहिए। जिस तरीके से अगर जब आप ही सोचे अरे वो नहीं कर रहे हम नहीं करेंगे, तो इससे देश पूरी तरीके से बर्बाद होगा। हम जब एक साथ रहेंगे तभी कुछ काम हो पाएगा। चाहे हम इसमें विरोधी पक्ष में हो, चाहे हम सत्ता पक्ष में हो, लेकिन हमें काम मिलजुल के करना होगा, तभी हम पर्यावरण या देश की किसी भी समस्या का समाधान कर पाएंगे। आजच्या या सोहळ्याचे खऱ्या अर्थानं ज्यांनी हा सोहळा पुरस्कृत केलेला आहे ते माझे सहकारी गौरव पोरवाल आणि त्यांची सारी टीम। या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेचे आजी माजी चेअरमन, शंकरराव, सगळे कमिटी मेंबर, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग, आपल्या साऱ्यांच्याच वतीनं गौरव पोरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवण्याचा निर्णय घेतला। आणि वृक्षारोपणाला आपण बघतो की झाडं शोधावी लागतात, भिंग लावून मोठी लहान झाडं आणलेली असतात। जटावरचं श्राद्ध उरकावं तसा वृक्षारोपण केला, फोटो काढलेली निघून गेले, यासाठी लोक काम करत असतात। पण गौरव पोरवाल यांनी त्यांची जशी तब्येत आहे तसेच 7-8 फुटापर्यंत वाढलेले वृक्ष या कार्यक्रमासाठी आणलेले आहेत। पिंपळ असेल, आंबा, जांभूळ अशी चांगली झाडं या ठिकाणी आणली। पावसाळ्यात आपण बघतोय वारा जरा जोरात आला की ही जी रेन ट्री असतील, गुलमोहर वगैरे सारी झाडं आहेत,
रस्त्यावर गाड्यांवर लोकांच्या घराजवळ पडताना आपण बघतोय. पण जी झाडं या ठिकाणी आणलेली आहेत, एखाद दुप्त किरकोळ बदामाचं झाड सोडलं तर बाकी सारी झाडं, किती मोठं वादळ आलं, पाऊस आला तरी त्याला तोंड देऊन जाग्यावर कायम राहणारी आपली जुने वृक्ष आहेत, जे स्थानिक वृक्ष आपण म्हणतो त्या आहेत. ह्या वर्षी तुम्ही मंडळींनी एप्रिलमध्ये मार्चमध्ये उन्हाळा अनुभवला, मे मध्ये तुम्हाला सुट्ट्या असतात, पण 43 डिग्री पर्यंत या ठिकाणी तापमान गेलेलं होतं. वर्गामध्ये 2-2, 4-4 पंखे आपण लावलेले आहेत, पण ते 4 पंखे पुरत नव्हते. तुमचे सारे कपडे ओले चिंब होत होते, अशी परिस्थिती या उन्हाळ्यात झालेली होती. आणि या परिस्थितीला एकच औषध आहे आणि ते म्हणजे झाडं लावा, झाडं जगवा. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल पनवेल. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.